सारी हैं। आइए मैन ऑफ द मैच के लिए प्रशांत भाविस्कर आइए आपके हाथ से मैन ऑफ द मैच। अनीस खान आप भी आइए। तेजस घरत, दिनेश चौहान मैन ऑफ द मैच द्यायचं आपल्याला। हाँ आइए सुमित मैन ऑफ द मैच के लिए। इसके बाद मैन ऑफ द मैच का खिताब भी हम देंगे। हाँ मैन ऑफ द मैच सुमित जायसवाल, क्या बल्लेबाज दे रही है, के फॅक्टर खिलाडी जिन्होंने मैच को जिताया। बस का थांबायचं आहे। आपल्या शुभस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पण देणार आहोत। आइए सुमित मैन ऑफ द मैच के लिए पिंगो नेशन की तरफ से खूबसूरत वाउचर, उसके बाद ये एयरबड्स तेजस यायचं आपण। इसके बाद तेजस के हाथ से हम देंगे। बहुत बहुत धन्यवाद भाविस्कर। हाँ बॉटल भी आप दीजिएगा। इसके बाद तेजस आपल्या हस्ते पण आपण देणार आहोत। दोन भेट वस्तू आहेत। प्रशांत बहुत बहुत शुक्रिया। क्लासिकल प्रशांत भाविस्कर बैठिए। तेजस यायचं आपल्या शुभस्ते वामा स्पोर्ट्स यांच्याकडून हे गॉगल्स सॉक्स आहेत सुमित जायसवाल के लिए सॉक्स। उसके बाद न्यू लकी ऑप्टिकल साकिर बावला, इनकी तरफ से खूबसूरत स्पोर्ट्स गॉगल दिए जाएंगे। देखिए 25% डिस्काउंट मिलेगा। तेजस ये कार्ड आपको दिखाना है। अगर आप ये शॉप पर लेके जाते हैं, मम्मी पापा चाचा दादा दादी को अगर आप चश्मे बनाते हैं नंबर्स वाले, उसके लिए 25% का डिस्काउंट। हाँ सुमित ज़्यादा नहीं टाइम लूंगा क्योंकि मैच शुरू होने वाला है। दो ही सवाल वापस पूछना चाहूंगा। सुमित कैसा लग रहा है? सुपर 8 में आपकी टीम पहुंच चुकी है। दबाव था जब बल्लेबाज लगातार आउट और डॉट गेंदें हो रही थी, आप आखिर तक रुके हुए थे, कितना प्रेशर था आपके ऊपर? अच्छा लगा, हमारी टीम जीत गई। प्रेशर था। सुमित ज्यादा बात नहीं करते। बेस्ट ऑफ लक सुमित आपको अगले राउंड के। देखिए एक मिनट, चला जाऊया मॅचकडे। आज इम्पॅक्ट प्लेयर म्हणून आपण पाहतायत दीपक 11 साठी असेल तो म्हणजेच अर्जुन, आणि मायखूप संघासाठी इम्पॅक्ट प्लेयर जीतच आहे। ही बॅटल बघायला आता मजा येईल। एका बाजूला मायखूपचा संघ श्री स्वामी समर्थ या नावाने रिप्रेझेंट झालाय, एका बाजूला दीपक 11। जबरदस्त मॅच, मजा येणार। शाकीरजी बावला साहेब यांच्या माध्यमातून न्यू लकी ऑप्टिकल्स लकी ड्रॉ प्रेक्षक आता भाग्यवान विजयी 3 झालेत। फार कष्ट 20 वर्षापासून या ऑप्टिकल्स फील्डमध्ये शाकीरजी बावला साहेबांचं योगदान, आणि खडतर प्रवासानंतर आज त्यांनी संपूर्ण काही एक वेगळी लेवल गाठली, उंची गाठली, आणि ते शाकीरजी बावला सर आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांनी खऱ्या अर्थानं खूप चांगल्या पद्धतीने हे पॅराडाईज बोईसरसाठी प्रेम दिले। मॅचला सुरुवात गोलंदाजी मार्कवरती मायखूप संघाचा जबरदस्त गोलंदाज नाव आहे त्याचं बिगेश भोईर, तो सध्या दाखल झालाय। पहिलाच बॉल टॅप करण्याचा प्रयत्न मन्यानं फिल्डिंग केलंय सध्या, आणि फिल्डिंग करत असताना स्कोर कार्डला आता धावसंख्या ओपन नाही होत आहेत। आल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत। फुलर लेनचा बॉल बिटवीन द गॅप, सरळ बॉलला स्लाइस केलं, बॉल चालला डीप पॉइंटला, क्लिअर करत असताना आलाय दमदार चौकार, 4 रन। एका बाजूला टेनी नावाचा देखील खूप सारा वेगळा बोलबाला चाललाय सध्या आता अंडरआर्म क्रिकेटच्या परिपटलावरती। मोठमोठ्या संघांना ज्यानं पाणी पाजले आणि तोच सध्या दाखल झालाय। षटकातील पुढचा बॉल, इथे देखील फटका तर खेळलाय खरा, चांगलं क्षेत्ररक्षण जिथे आपल्याला पाहायला मिळतात। आदित्य युवांनी भरलेला संघ आहे। आज मायखूप संघाने देखील युवा खेळाडू घेऊन आलेत। एका बाजूला मनोज, एका बाजूला कुणाल, एका बाजूला मन्या। हा बॉल व्हाईट बॉल आहे। व्हाईट बॉलच्या सहाय्यानं स्कोर कार्डला गती मिळेल। आता 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर आमचे स्कोरर प्रतीक देखील खूप चांगलं स्कोरिंग करतात। क्या बात है मायखूप, इथे आपल्याला पाहायला मिळतात सार्थक। ही मायखूप संघाची वॉल आहे, मायखूप संघाची भिंत म्हणजेच आपण पाहतात सार्थक। आगवनची ती स्पर्धा आणि त्यानंतर सार्थकचा तो स्टॉप संपूर्ण अंडरआर्म टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती व्हायरल झाला। स्वप्नील भोईर एसके या नावानं ज्याला प्रेम मिळालं, एक मायखूपचा जबरदस्त खेळाडू। आज अनेक खेळाडू नवीन तयार झाले असतील नो डाऊट, परंतु जे स्वप्नीलने दिलंय ना अंडरआर्म क्रिकेटला तेही फार वेगळं होतं। आज ते वेळ नसतील देत, परंतु मायखूप संघाचा ज्या ज्या वेळेला उल्लेख होईल त्यावेळेला आम्ही स्वप्नीलचं नाव कधीही विसरणार नाही। दोस्तीच्या दुनियेचा राजा माणूस स्वप्नील एसके, त्याचं देखील स्वागत आहे। पुढचा बॉल, पायावरचा बॉल होता, रनआउटची संधी बनेल का? फेकी तर आली खरी आणि फेकी खराब आली। त्यानंतर आता जर तपासून पाहिलं तर आता बिगेशने सांगितलं की बॅकअपला मनोज नव्हता, फेकी थोडीशी स्वेअर होती। सातत्यानं आपण पाहू शकता मायखूप संघाचा उल्लेख केला तर या पॅराडाईजच्या स्पर्धेमध्ये ज्यांची एक वेगळी वर्णी लागत असते। स्कोर कार्डला रनसंख्या 8 रन। बॉलचा खेळ झाला 5 बॉलचा खेळ संपतो आणि 8 रन। प्रतीक यांचं कौतुक करावं लागेल, कम्प्युटर चुकेल परंतु प्रतीक नाही, ज्या पद्धतीने त्यांनी स्कोरिंग केले आज या स्पर्धेमध्ये
षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा सार्थक आहेत. रनआउटची संधी बनते का? आता फेकी नाही आली व्यवस्थित. आज युवा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो जो दाखल तर झालाय खरा. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. 9 रन. एका बाजूला दीपक 11चा संघ बघायला मिळतो, एका बाजूला श्री स्वामी समर्थ मायखोप हा संघ आपल्याला पाहायला देखील मिळेल. अनेक प्रेक्षक आज या स्पर्धेकडे का वळाले तर या स्पर्धेमध्ये तुम्हाला उच्च कोटी क्रिकेट बघायला मिळतं. विश नेटवर्क या यूट्यूब वाहिनीवरती जे प्रेक्षक जोडलेत त्याही प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करतोय, कारण या स्पर्धेचं एक टॉप क्लास मॅनेजमेंट तुम्हाला बघायला मिळतं. प्रत्येक मॅचमध्ये फार साऱ्या गोष्टी मॅन ऑफ द मॅचसाठी आहेत. एका बाजूला गोलंदाजी मार्कवरती समर्थ बटर आज इम्पॅक्ट प्लेयर म्हणून आपण जीतला पाहताय. तदनंतर एका बाजूला अर्जुनला पाहताय दीपक 11 या संघाकडनं. समर्थ बटर दाखल झालेत गोलंदाजी मार्कवरती. मायकोप संघाचा महत्त्वाचा गोलंदाज. संघामध्ये 2-2 षटकं हाताळण्याची देखील किमया त्याच्याकडे सध्या राहते आणि तोच समर्थ दाखल झालाय. या मॅचमध्ये तुम्ही एक 40-45 रन करा, तदनंतर चेझिंगला फिल्डिंग टॉपची ठेवा. या मॅचमध्ये दबदबा तुमचा आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. पुन्हा एकदा षटकातील इथे आपण पाहू शकता जो खऱ्या अर्थानं बॉल क्रमांक तपासून पाहिला तर आता सध्या पहिला शॉर्ट बॉलचा वापर तिथे क्षेत्ररक्षण आधून चांगलं केलंय. धावसंख्या फलकावरती आकार घेते. नो बॉलच्या साह्यानं 10 रन. 10 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 10 धावा धावफलकावरती आहेत. मैदानाच्या आतमध्ये 10 धावा तर फलकावरती लागल्या गेल्या. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार असतील. षटकातील पुढचा बॉल नरम हाताने खेळून काढले. या आकाशनं देखील प्रगती केली. दीपक 11 या संघाचा जर विचार केल्यानंतर अभिषेक टेनीच्या साथीनं ज्याने मात्र प्रगती फार चांगली केली. स्कोर कार्डला धावांची गती तपासून पाहिली तर आता 11 वरती जाऊन पोहोचते. पहिला बॉल जो नो बॉल होता त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती लाईन मिळाले. फटका खेळलाय. डॉट बॉल येतोय. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. टेनी अभिषेक हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो SG बाटचा ब्रँड अँबॅसिडर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. आज पॅराडाईज बोईसरचं मात्र सुंदर असं आयोजन आणि दुसरी रात्र उद्याच्या दिवसात सुपर 8चे संघ आपल्याला पाहायला मिळतील. फटका चांगला बिटवीन द गॅप. बॉल चालला आउटफील्डला फाड चिरत सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन. यस आपण पाहतायत पालघर बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे आशिष यांना मी विनंती करतोय की प्लीज आपण व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. आशिष DNCC आशिष आपण व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. DNCCचे देखील एक चांगला आयोजक तुम्ही देखील आहात. आज पॅराडाईजच्या स्पर्धेमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आशिष यांना विनंती करतोय की प्लीज आपण येण्याची कृपा करावी. काय फलंदाजी आहे. नेत्रदीपक, नेत्रलोचक, नयन चक्षु नयन विहंगम. काय बॅटिंग आहे. ट्रिमांडस बॅटिंग बाय अभिषेक टेनी. क्लास वन. सुपर टायमिंग. बिटवीन द गॅप. मिडल ऑफ द बॅट अँड स्वीट साऊंड. बॉल बिटवीन द गॅप. 4 रन्स. जबरदस्त फलंदाजी. खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते फलंदाजी होत असताना. आता सध्याचं तपासून पाहिल्यानंतर धावसंख्या 19 वरती जाऊन पोहोचते. समर्थ याचं स्वागत केले दमदार पद्धतीने. दीपक 11 या संघाची रन मशीन. एका बाजूला यष्ट्यांच्या मागे विशाल पाटील जो खेळाडू आहे तो गोलंदाजीसाठी जाणला जातो. आता तिसऱ्या षटकात त्यालाच यावं लागेल की काय हाही प्रश्न आहे. ऑन साईडला 3 खेळाडू कुणाल बिगेश आणि एका बाजूला आदू गोलंदाज तयार आहेत. फटका इथे खेळलाय. तिथे कुणालला फिल्डिंग चांगली केली. फेकी अॅक्युरेट आली आणि तिथे विशालने देखील चांगलं गॅदर केलं. डॉट बॉल येतोय. बॉलचा खेळ झाला 5-5. बॉलचा खेळ संपल्यानंतर 19 रन. 1-1 रनसाठी 1-1 धावेसाठी झगडावं लागतं, रडावं लागतं, भांडावं लागतं स्वतःच्या नशिबाशी. कारण क्रिकेटचा खेळ तुमचे चांगले क्रिकेट आणि नशीब या दोन्ही गोष्टी साथ ज्या वेळेला देतात त्यावेळेला क्रिकेटचा खेळ बहरदार बघायला मिळतो. षटक क्रमांक तपासून पाहिलं 2चा खेळ संपला. 2 षटकांचा खेळ ज्या वेळेला संपतोय ना त्यावेळेला 10च्या सरासरीने 20 रन. 20 वरती बिनबाद. घेऊया एक छोटासा डीजेवाला ब्रेक आणि ऐकूया सुमधुर गीत. श्रवणी गोलंदाजी मार्कवरती वेगाचा राजा ज्याचं नाव आहे विशाल पाटील आणि तो गोलंदाजी मार्कवरती झालाय दाखल. मायकोप या गावामध्ये ज्यावेळेला तुम्ही जाल त्यावेळेला रामपाडा इथून जो बिलॉंग करतो त्याचं नाव आहे विशाल पाटील आणि तोच दाखल झालाय. आता मायकोपचे अनेक प्रेक्षक वाढले असतील तिथे मात्र आपण पाहू शकता आणि तो विशाल पाटील सध्या मैदानाच्या आत. पाहूया विशाल. राऊंड स्टम्प्स. वेगाचा राजा, वेगाचा सौदागर. मायकोप एक्सप्रेस गोलंदाजी मार्कवरती तयार. पहिलाच बॉलवरती फटका फसला. विकेटचं पतन. विशाल समोर धाडसी निर्णय घेतला अभिषेकनं. फलंदाज टेनी बॅक टू द डगआउट.
गॉन. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. महत्वाचा फलंदाज अभिषेक बाद झाल्यानंतर न्यू बॅटर इन आलिम सध्या दाखल झालेत. आता या आलिमकडे देखील आपण पाहतात ताकद आहे, फटके आहेत आणि तो सध्या दाखल तर झालाय खरा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. फार वेग होता परंतु त्या वेगाला दिशा नव्हती आणि पंचाने तेच धरलं ग्राह्य. जिथे धीरज मोरे त्यांनी सांगितलं की तो वाईट बॉल आहे, 21 रन. आता या बॉलला स्टिअर केलं, खोदून काढले मन्या, वेगानं पुढे सरकलेत. आता धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 22 वरती. मनीष भोईर मन्या सध्या आपल्याला पाहायला मिळतोय जो थ्रू द कव्हर्सला आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विशालनं पहिल्या बॉलवरती विकेट मिळवली. आता यावेळेला स्लॉक स्वीप करायचा होता, डॉट बॉल येतोय. या आकाशकडे आता जिम्मेदारी असेल आणि जिम्मेदारीचं काहूर घेत अभिषेक टेनी बाद झाल्यात. त्याचं प्रेशर वगळता मागे काय झालं हे महत्त्वाचं नाही, नाविन्यानं तुम्हाला काय करायचं आहे याचा अभ्यास तुम्हाला मैदानाच्या आत करावा लागेल. इथे देखील आपण पाहतायत लाऊड अपील. पंच इंटरेस्टेड आहेत की नाही आहेत आता सध्या आपण पाहू शकता. घडलंय काय ते सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. आता मदत घेणार आहेत. शहानिशा केली जाईल. पंचांकडे मागणी जरूर आहे कुणालची. मायकोप हे संघाची श्री स्वामी समर्थ मायकोप अजय राऊत यांनी मात्र या संघाला पुरस्कृत केलंय. आणि आता या मॅचमध्ये बाजूला पंच गॉसिप तर करतात खरे की घडले काय. पॅराडाईज मानाचा वर्ल्ड कप 2026 रात्र दुसरी आणि आता ही रात्र दुसरी आपल्याला पाहायला मिळते. चेक करणार. व्हाईट बॉल साठी पंचाने रिव्ह्यू घेतलाय. पंचांचे सिग्नल आले तर व्हाईट बॉल. ऍक्शन रिप्ले बघायला मिळेल ऑन स्क्रीन. मनीष निजाई त्या सगळ्या गोष्टी दाखवतील. येऊ द्या मनीष ऑन स्क्रीन. सध्या त्या बॉलवरती काय घडले नाही ते मायकोपला बघायचं आणि ते दाखवत असताना बघा हा बॉल होता. तो बॉल आपण पाहताय तर इथून पंचांनी त्या बॉलला व्हाईट बॉल घोषित केले. आता जिथे
चला इथून निर्णय पंचांनी दर्शविले. हा बॉल वाईड आणि व्हाईट बॉलच्या साह्याने स्कोर कार्डला गती आणि धावसंख्या जर तपासून पाहिली तर आता या व्हाईट बॉलच्या साह्याने जाऊन पोहोचते ती म्हणजेच 23 रन. चला गेम पुन्हा एकदा चालू करा. सहकार्याची थोडी गरज आहे. पंचांचे सिग्नल आहेत आणि त्या पंचांनी तिथे पोहोचविलेत की तो व्हाईट बॉल आहे. मॅचला इथून सुरुवात करायची आहे. एका बाजूला दीपक 11चा संघ आपण बघताय, एका बाजूला संघ तपासून पाहिला तर श्री स्वामी समर्थ. चला स्वामी समर्थ फील्ड अरेंज करा. तुम्हाला विनंती आहे की थोडी सहकार्याची गरज आहे. आयोजकांच्या सूचना आहेत, मॅचला सुरुवात करायची आहे. पंचांचे डिसिजन आहेत ते फायनल राहतील. आता सध्या जे पंचाने दिले ते आम्ही इथून ग्राह्य धरतो. चला इथून शेवटचा कॉल आहे. मॅचला सुरुवात करा. आयोजकांचे मॅच पाहिला आणि त्यानंतर त्या बॉलला व्हाईट बॉल दर्शविलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 23 वरती. षटक क्रमांक जर तपासून पाहिलं, ऑफस्टिक जरा चेक करा. बॅट्समन ती जरा सेट करायची आहे. बॉलचा खेळ तपासून पाहिला तर आतापर्यंत 3 बॉल झाल्या. तिसरं षटक चालू आहे. यानंतरचा देखील सामना आपण इनिंग्स ब्रेकमध्ये टॉस कंपल्सरी. 4 षटकांचा ज्यावेळेला खेळ संपेल त्यावेळेला तुम्ही रिपोर्ट करायचा, तो म्हणजेच आमच्या टॉस बॉक्समध्ये. गोलंदाजी मार्कवरती विशालनं सध्या खळबळ मचवलंय या मॅचमध्ये, कारण त्याने विकेट घेतला. अभिषेकचा पुन्हा एकदा खोलातला बॉल आकाशसाठी, तिथून सिंगल परिपूर्ण झाली आणि या सिंगलच्या साह्याने धावांची गती 24 या धावफलकावरती. 24 धावा धावफलकावरती आहेत. 25 वर्ष या स्पर्धेने पूर्ण केलीत. मागच्याच वर्षी ते 25वं वर्ष होतं, परंतु पावसानं थोडंसं व्यत्यय आणलं आणि तदनंतर आपण यंदाच्या वर्षात ते सेलिब्रेट करतो. आज पल्लीबाईंचा वाढदिवस अगदी थोड्या वेळात, तोही तेवढाच महत्त्वाचा आणि त्यांच्या बड्डेचं शुभ औचित्य साधून ही स्पर्धा मात्र पॅराडाईज मानाचा वर्ल्ड कप ही स्पर्धा पुढे आली. बॉलचा खेळ झाला 5 बॉलचा खेळ ज्यावेळेला संपतोय ना त्यावेळेला 25 रन. 25 वरती एक अशी स्थिती. बॅटिंग करत असताना दीपक 11 पुन्हा एकदा चांगला बॉल होता, त्या बॉलला मान मिळतोय. सातत्याने क्रिकेटच्या परिपटलावरती हा नियम आहे. चांगल्या बॉलचा सन्मान करा, खराब बॉलवरती आक्रमण करा आणि त्यानंतर धावा शोधा. आता षटक मात्र जर तपासून पाहिले ना तर संपलंय. काय घडलंय, कशासाठी बॅटिंग टीमनं ऑब्जेक्शन घेतले? गोलंदाजी ही आर्म गोलंदाजी होते का आणि ती चक गोलंदाजी आहे का, या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातील. बॅटिंग टीमचा तो रिव्ह्यू आहे. बॅटिंग टीमला मात्र ते ऑब्जेक्शन आहे ते चेक केलं जात आहे आणि तिथे आपण पाहतायत पंच दर्शवितील की घडतंय काय. फेअर बॉल. चला षटक संपले बघा. इथे आपण त्या बॉलचा ॲक्शन रिप्ले पाहताय. जो विशालचा मात्र रिलीज आपण पाहू शकता. आता सध्या जर तपासून पाहिलं तर षटक संपलेत, ते म्हणजेच 3 आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर प्रतीक आम्हाला दर्शवतात की धावा 26 आहेत. 1 विकेट आणि 26 रन अशी स्थिती आहे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार होतात. पुन्हा एकदा षटक क्रमांक जर तपासून पाहिलं तर हे आहेत 4था आणि बॉलर आहे कुणाल.
कुणाल याला आपण पाहू शकता जो नुकताच दाखल झाला. पेशानं खूप चांगल्या पद्धतीनं सध्या चांगला फलंदाज तर तो आहे खरा, आता गोलंदाजीसाठी दाखल झाला आणि मायकोप या संघाचा एक बेस्ट ऑलराऊंडर. परंतु संयम ह्या शब्दाचा जर विसर पडला तर मग तुम्ही किती मोठा खेळाडू आहात ना ते महत्त्वाचं नसतं, तुम्ही मॅचला कंडिशनला कसे चालवता हे महत्त्वाचं आहे. आणि सध्या तो कुणाल दाखल झाला. एका बाजूला आकाश, फटका आकाशला खेळायचा होता, मनगटाच्या साह्यानं रिस्टवरती फटका खेळला खरा, परंतु बॉल चाललाय सरळ फाईन लेगमधनं सिंगलसाठी. तिथून आपण पाहतायत मनोजने बॉलला दिले तर खरं तुताच मिळते सिंगल. 27 रन हे धावफलकावरती आहे. 4थं षटक. गोलंदाजी मार्कवरती तयार. आतापर्यंत 19 बॉलचा खेळ झाला. रनसंख्या फलकावरती 27 आहेत. हाही बॉल इथे आपण पाहतायत क्लीन बोल्ड. फलंदाज बाद. यष्टी वाकवली, यष्टी तोडली आणि यष्टी फोडली. फलंदाज बाद गॉन. धावसंख्या फलकावरती जर तपासून पाहिली तर आता जाऊन पोहोचते ती म्हणजे 27 वरती. बघा लक्षात घ्या इथून जे काही डिसिजन मग ते क्रुशल मोमेंटचे असतील त्यामध्ये आयोजकांचं काहीच म्हणणं नसणार आहे. जे काही पंच ठरवतील 3 पंचांच्या हातात ते डिसिजन असेल ते तुम्हाला ॲग्री करावंच लागेल. मग त्यावेळेला आपण आयोजकांकडे कुठलीही एक एक्सपेक्टेशन ठेवू नका की आयोजक येतील आणि तदनंतर त्या मॅचमध्ये काहीतरी थोडंसं वेगळं वलय प्राप्त होईल का, अजिबात नाही. आयोजकांचा हा मेसेज आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचविणं आमचं काम आहे. जे काही या स्पर्धेत होईल ते संपूर्ण पंचांच्या साक्षीनं, पंचांच्या माध्यमातून. इथे देखील आपण पाहता आता व्हाईट बॉल आहे. या व्हाईट बॉलच्या साह्यानं स्कोर कार्डला गती मिळते, जाऊन पोहोचते ती म्हणजेच 28 वरती. षटक क्रमांक 4 चालू झालं. धावांचा वेग वाढलाय दीपक 11 या संघाचा, परंतु आता एक पार्टनरशिप जी आहे ना येणाऱ्या 10 बॉलमध्ये, त्या 10 बॉलमध्ये किमान 15 रन आणि ते 15 रन जर आले तर या मॅचमध्ये दुसऱ्या डावात देखील मजा तेवढ्याच ताकदीची येईल. गोलंदाज तयार. फटका ऑन साईडला. क्षेत्ररक्षक मनोज पासून बॉल राहील दूर. बॉल चाललाय सरळ गॅपमध्ये सीमारेषेच्या बाहेर. स्क्वेअर लेगमधनं बॉल चाललाय 4 धाव्यांसाठी. ॲक्शन रिप्ले. फुलर लेनचा बॉल. दिशा से भटके तो पडेंगे फटके. अगदी पायावरचा बॉल आणि त्या पायावरच्या बॉलला खूप चांगल्या पद्धतीने हा फुलचा फटका पाहायला मिळाला. बघा बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. आता धावसंख्या जाऊन पोहोचते 32 रन्स. 32 धावा धावफलकावरती. बॉलचा खेळ झालाय. 3 गोलंदाज. कुणाल तयार. इथे देखील आपण पाहतात आता प्लेड ऑन. बॅटची आतील कड. तदनंतर तो यष्ट्यांवरती बॉल आदळला. फलंदाज बॅक टू द डगआउट. फलंदाज येतात खरे, परंतु एक चौकार मारल्यानंतर ते पुन्हा एकदा बाद होतात. मी जो उल्लेख केला ना की भागीदारी, पार्टनरशिप फार महत्त्वाची आहे. आकाशच्या खांद्याला खांदा लावत तू लढ म्हणत एकानं मात्र त्याला साथ देणं गरजेचं आहे. आता सध्या दाखल झालाय रुपेश. उंच पुरा आणि सडपातळ बांध्याचा खेळाडू रुपेश, त्याला आपण दाखल होताना पाहताय. धावसंख्या 32 आहेत आणि बॉलचा खेळ झालाय 4. यानंतर देखील 6 बॉल ते महत्त्वाचे आहेत. त्या बॉलमध्ये टार्गेट कितीचं सेट होणार आहे अनेक गोष्टी आहेत. स्वयंसेवक वैभव आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या वैभव यांचा आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो, ज्यांनी प्रत्येक वेळोवेळी आम्हाला इथे पाण्याची सुविधा पोहोचवली. इथे देखील काय घडले षटक क्रमांक जर तपासून पाहिलं ना तर आता षटक संपते आणि षटक संपले 4 षटकांचा खेळ ज्यावेळेला संपतोय त्यावेळेला धावांची गती तपासून पाहिली तर आता 33 आणि विकेट इथे देखील रुपेशचा गेल्या. कुणी फलंदाज अभिषेक नंतर थांबायला नाव घेत नाही आहेत. म्हणतात ना तुमचा एक खेळाडू जो असा असतो. 5 बॉल झालेत. ऑल राईट. करेक्शन पुन्हा होतं. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सौरभ जो संघाचा कॅप्टन आहे त्याने सांगितलं की मागील वर्षात आम्हाला इथे प्रवेश मिळाला. नक्कीच पाहू शकाल सिटी कलेक्शनचे ऑनर प्रोप्रायटर आणि पॅराडाईज क्लबचे मेंबर आहेत. मोनोराईन आपला विणकाम असेल आपण यायचं, तसं महिला सुद्धा येत आहेत. आपण विनंती आपण सुद्धा यायचं आहे. आमची वहिनी साहेब पाहू शकाल मिसेस पली ठाकूर, मिसेस जबीर खान, चिमुकली रिया, तसंच पाहू शकाल आहान असेल आणि महिला कक्ष खाली करायचं पूर्णपणे. हा यायचं आपण महिलांनी प्लीज. आपल्या सगळ्यांचं बस स्वागत करतोय. चला मॅच इथून चालू राहत आहे ना जब्बीर भाई. यस जाऊया मॅचकडे. सध्या आपण पाहू शकता धावसंख्यांचा जर विचार केला तर 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर रनसंख्या आहे ती म्हणजेच 32 रन्स. माता भगिनींचं देखील इथे स्वागत आहे. त्याही मते इथे पोहोचल्यात कारण येणाऱ्या काळात अगदी थोड्या वेळात टाईम तिथे बाकी 25 मिनिटं आणि 25 मिनिटानंतर परीक्षितजी ठाकूर यांचा 50वा वाढदिवस. आयुष्यात सगळं काही कमवलं, तदनंतर माणसं कमवली, तदनंतर माणसं कमवल्यानंतर प्रेम कमवलं
आणि आज एक वेल सेटल म्हणून परीक्षितजी ठाकूर आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचा वाढदिवस, त्यांचं वाढदिवसाचं शुभ औचित्य साधून आलेली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मोनू रैन मोनू रैन आपसे आइए प्लीज, आइए मोनू, आपका स्वागत रहेगा. सिटी कलेक्शन के प्रोप्राइटर ऑनर है और पैराडाइज क्रिकेट क्लब के हमारे सदस्य भी हैं मोनू रैन. आपके सभी दोस्त आपका इंतजार कर रहे थे, तेजस गरत, सतीश, दिनेश चौहान. आइए, वेलकम, ओवर टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आपण बघत आहात पॅराडाईज मानाचा वर्ल्ड कप. 25 वर्ष अभिमानाची, 25 वर्ष सन्मानाची. आणि सध्या आपल्याला पाहायला मिळतंय गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. आता सध्या 32-32ला 4. इथे देखील आपण पाहतात पहिल्याच बॉलवरती खेळत असताना षटक क्रमांक 4चा खेळ संपतोय आणि 4 षटकांचा खेळ ज्यावेळेला संपतोय ना त्यावेळेला धावांची गती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 33 धावा धावफलकावरती आहेत. उर्वरित 6 बॉलचा खेळ बाकी आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस 2 कॅप्टन तिथे रिपोर्ट करा. एक अनाउन्समेंट असणार आहे. जर दीपक इलेव्हन संघ या स्पर्धेमध्ये चॅम्पियन ठरतोय तर कर्णिका फॅशन, कुणाल गुप्ता आणि राजेश गुप्ता यांच्याकडून त्यांना ट्रॅक आणि टी शर्ट दिले जातील. पहिल्यांदा जेव्हा त्यांनी अनाउन्समेंट केली होती इन्व्हिन्सिबल स्पर्धेमध्ये तेव्हा त्यांनी चॅम्पियन बनले होते, त्यांना टी शर्ट दिले गेले होते. तिकडून पूर्णपणे संघ मागे वळला. तिकडून त्याला खूप सारे स्पॉन्सर भेटले संघाला, परंतु पहिला स्पॉन्सर पाहिल्यानंतर कर्णिका फॅशन, राजेश गुप्ता आणि कुणाल गुप्ता होते. ह्या स्पर्धेत चॅम्पियन जर संघ ठरला त्यांना ट्रॅक आणि टी शर्ट त्यांच्या मध्ये प्रोव्हाइड केले जातील. कर्णिका फॅशन, राजेश गुप्ता आणि कुणाल गुप्ता. थँक्यू सो मच. धन्यवाद. गोलंदाजी मार्क. सर एक मिनिट सर, बघा ते ब्लॅक ऑफ साईड लाईक ऑफ साईडच्या बॅनरच्या खाली पाहायला होतं ते तसं मागे राहायचं. ब्लॅक टी शर्ट्स तुम्ही खालून पाहायला होतं, बॅनर फाटेल तिकडे. प्लीज व्हॉलेंटियर्स तिकडे लक्ष द्या. चला, प्रेक्षकांना विनंती आहे की तुम्ही आलात, तुमच्यामुळे या स्पर्धेची शोभा वाढली मित्रांनो. फक्त जे काही नियम आहेत, जे काही रेग्युलेशन आहे, जे काही स्पर्धेची शोभा आहे त्याच्यावरती काही प्रॉब्लेम येतील असं करू नका. तुमच्यामुळे या स्पर्धेची शोभा वाढली आहे, कारण प्रेक्षक आणि प्रेक्षक हे प्रेक्षक या स्पर्धेचे केंद्रबिंदू आहेत. इथे देखील आपण पाहतायत जब्बीर यांचे लिटिल जब्बीर तेही दाखल झाले. तर मला तरी वाटतं दहीहंडी, ज्या वेळेला दहीहंडीचा प्रोग्राम होता त्यावेळेला याला पाहिलं होतं आणि तोच जब्बीरचा छोटा जब्बीर इथे आला. त्याचं देखील स्वागत आहे आणि येणाऱ्या काळात तोही चांगला क्रिकेटपट्टू घडेल यामध्ये ते मात्र शंका नाही. गोलंदाजी चांगली होती. आकाशनं इथे स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न केला. आता रणसंख्या आकार घेते ती म्हणजेच 1 वरती 4 ही सध्याची स्थिती. आणि बॉलचा खेळ जर तपासून पाहिला ना प्रतीक, तर आता बॉल झालेत ते म्हणजेच 3. येणाऱ्या काळात आणखीन 3 बॉल हे येणं बाकी आहे. 37 धाव्यांवरती 4 गडी बाद झालेत. गोलंदाज तयार. वाईट बॉल. विशालकडे वेग आहे, विशालकडे ॲक्युरेट टप्पा आहे, परंतु लाईन जी आहे ना ती थोडीशी मिस करतात. ती लाईन मिळाली तर विशालला गोलंदाज एक परिपक्व आहे. षटकातील पुढचा बॉल. फटका फसलाय. आकाश बाद चाललाय. विकेटचं पतन. धक्का तोही महत्त्वाचा 5वा. दीपक इलेव्हन या संघासाठी थोडीशी नाराजगीचं वातावरण, कारण त्यांचे फलंदाज बाद झालेत. गॉन. स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 38 रन्स. विकेट गेलेत 5. एका बाजूला मायकोपची गँग आपल्याला पाहायला मिळते जी सध्या ॲक्शनमध्ये आहे. ज्या मन्यानं ठीक. चला, दोन्ही कॅप्टन टॉससाठी राजेश इलेव्हन TTS आणि एका बाजूला जर पाहायला गेलं तर SD विनर. दोन्ही कॅप्टन लगेच टॉससाठी यायचं. चला कॉम्बॉक्स मध्ये टॉस बॉक्समध्ये आपण यायचं आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. येस, थँक्यू सो मच. चला, TTS आणि SD विनर या दोन्ही कॅप्टनना आमचा आवाज पोहोचतोय. आपण टॉससाठी रेडी राहायचं आहे. तिथे आमचे युसुफ सय्यद सर या स्पर्धेचे मुख्य समालोचक. उद्याच्या दिवसात व्हॉइस ऑफ मीरा भाईंदर अर्थातच मनीषजी पाटील साहेब त्यांचा आवाज ऐकायला मिळेल. हाही बॉल आपल्याला पाहायला मिळतो. व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉलच्या साह्यानं स्कोर कार्डला आता रणसंख्यांमध्ये गती मिळते. 39 ही सध्या धावफलकाची गती आहे. षटकातील आणखीन 2 बॉल येणं बाकी आहेत. खोलवटपाचा बॉल होता, थोडेसे शफल झाले, ऑन द टोस आले. बॉटम हँडचा योग्य तो वापर केला, परंतु फटका व्यवस्थित नाही लागला. 40 रन, 40 धावा धावफलकावरती या षटकातील अगदी शेवटचा बॉल. 5वं षटक आणि गोलंदाजी मार्कवरती विशालला दाखल केलं. विशालने एक्स्ट्रामध्ये जर धावा स्किप केल्या असतं तर विशालला फार रन नाही आलेत. पुन्हा एकदा तयार. विशाल तयार होत आहेत. इथे देखील प्रचंड वेग आणि इथे डॉट बॉल येतोय. षटक संपते ते म्हणजेच 5वं. 5 षटकांचा खेळ संपला. रणसंख्या 40 लागल्या. 41 धावांचं चांगलं टार्गेट सेट केलं मी म्हणेन दीपक इलेव्हनने. ज्या वेळेला आता प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण जाऊया. TTSचे कॅप्टन जोडतील, SD विनरचे कॅप्टन जोडतील आणि त्यावेळेला मागचा टॉस होईल. आणि ज्या वेळेला टॉस होईल त्यावेळेला युसुफ सय्यद सरांचा आवाज मायक्रोफोनवरती ऐकूया. SD विनर आपल्या 11 अमीर इकडे यायचं आहे. चिमे इकडे यायचं आहे. विनंती करेल मिसेस पली ठाकूर. वहिनी साहेब आपल्या शुभचा टॉस केला जाईल. या चला आपण टॉस करणार. बघा आमचे फाउंडर त्यांच्या आज
अर्धांगिणी आहेत बेटर हाफ इकडे पोहोचलेत. चिमी इकडे उभं राहायचं आहे. आमिर वैद्य वणी साहेब हे आपल्या शुभस्थ टॉस करणार आहोत. वहिनी कॉइन स्पिन करायचं आहे. एस डी बीने नव्याचा कॉल पल्ली यस बघा वहिनी साहेबांनी एवढं पल्लीच नाव आलं आहे. प्रेम आहे खूप त्यांच्याकडे सुद्धा आणि पल्लीच असं नाव आलं आहे. चिमी टॉस जिंकला निर्णय काय असणार आहे? मी फिल्डिंग करणार फर्स्ट. कसं वाटतंय पॅराडाईस महाराष्ट्र वर्ल्ड कप 2026 भव्यदिव्य आयोजन याबद्दल काय सांगेल? पहिले तर मी आपल्या टीममध्ये सजित भाईचं धन्यवाद करणार. ते आम्हाला चांगला सपोर्ट करत आहे. त्यांच्या मुलीच्या नावावर पहिली मॅच खेळत आहे आणि टुर्नामेंट खूपच भारी आहे आणि ह्याच्यावरून भारी टुर्नामेंट होऊ न शकत. एक नंबर टुर्नामेंट आहे. खूप दिवसानंतर एस डी संघ आज पाहणार होता पण पूर्ण सनी सुद्धा आज मला फेवरेट खेळाडू पण पूर्ण संघ आहे आज. पूर्ण संघ आहे. सनी ॲड झाला आहे तर आमचा पण कॉन्फिडन्स हाय आहे कारण सनी खूपच चांगला प्लेअर आहे. थोडा कामामुळे मागे पुढे झालेला पण आता टचमध्ये आला आहे तर आम्हाला खूपच सपोर्ट असणार त्याचा. आमिर भाई टॉस आपने कहा आपको पहले बल्लेबाजी करनी है. टॉस जीते तो क्या लेते थे बड़ी प्रतियोगिता में? हम लोग बैटिंग करते थे. तो मन के मुताबिक आपको निर्णय मिला है. क्या कहेंगे इस टूर्नामेंट के बारे में? पैराडाइज टीम आप भी पैराडाइज टीम में खेल चुके हैं. ये टूर्नामेंट के बारे में क्या कहेंगे आप? बहुत ही खूबसूरत टूर्नामेंट. पैराडाइज का टूर्नामेंट खेलने के लिए सबको ही अच्छा लगता है. ग्रुप में चर्चा बहुत हो रही है और इम्पैक्ट का जो रूल रखा गया पहली दफा अंडर क्रिकेट में इम्पैक्ट, इसके बारे में क्या कहेंगे? इम्पैक्ट के लिए जो प्लेयर बाहर बैठता है उसको भी एक मौका मिलेगा बेचारे को. अच्छा है. बेस्ट ऑफ लक मिस्टर आमिर, बेस्ट ऑफ लक चिमी. ये होते दोन्ही कॅप्टन टॉस विन झाले ते म्हणजे एस जी विनर 9-11 प्रथम तर स्वीकार केले. गोलंदाजी आमंत्रण दिलंय बॅटिंगसाठी ते म्हणजे राजेश इलेवन टीटीएस संघाला. सेकंड इनिंगला सुरुवात होते आपण प्रत्येकदा वळूया. मायक्रोफोन आमंत्रित करूया उस्ताद पाटील यांना. ओव्हर टू कॉम बॉक्स. थँक्यू सो मच. धन्यवाद. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. सध्या एस डी विनर 9-11 या संघाच्या नावानं खेळत आहेत. साजिद बाळ्या यांच्या नावानं तो संघ मात्र दाखल झाला. यावेळेला पहिल्याच बॉलवरती अचूक टप्पा भेदक मारा मनीष भोईर सारखा मोठा मासा गळाला. ज्या मनीषला या मॅचमध्ये एक चांगला खेळ करणं गरजेचं होतं त्या मनीषची विकेट मिळाली आणि आता आदूच्या साथीनं नवीन बॅटर कोण दाखल होईल हाही प्रश्न आहे. फ्रेममध्ये आले नाही, क्रीजमध्ये नाही आले. अगदी किपरनं आपलं अंग जोखून दिलं आणि तदनंतर मन्याचा विकेट त्यानं मिळवला जबरदस्त पद्धतीनं. पहिल्याच बॉलवरती मनीष बाद. आता दाखल कोण होईल? येस, आपण पाहताय तर कर्णिका फॅशनचे ओनर राजेश गुप्ता आणि कुणाल गुप्ता. जर दीपक 11 संघ या स्पर्धेत अंतिम विजेतापद पटकावतोय तर त्यांच्यासाठी ट्रॅक्स अँड टी शर्ट आपल्याला पाहायला मिळत आहेत. राजेशजी गुप्ता, कुणालजी गुप्ता, कर्णिका फॅशन यांच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये मायकोपचा पिन शीटर ज्याचं नाव आहे कुणाल किणी तो दाखल झाला. एका बाजूला मन्या हे लवकर बाद झाल्यानंतर आता जबाबदारी काय असते ती जबाबदारी या शब्दावरती तुम्हाला एक काम करावं लागेल आणि ते कुणाल सध्या 29 बॉल आहेत. 29 बॉलमध्ये 41 करायच्या. त्यावेळेला कुणालची जबाबदारी फार मोठी आहे. एका बाजूला आदू आहे. आदूनं या मायकोप संघाला रिप्रेझेंट ज्या वेळेला केलं त्या वेळेला त्यानं चांगलं क्रिकेट दाखवलं. मागे काय केलं ह्याला महत्त्व नाही. आत्ता ही वेळ तुमच्यामध्ये पंखांमध्ये बळ आहे, खुलं आकाश आहे, यामध्ये तुम्ही उत्तुंग भरारी घ्या. फेकी आली तद्वरती सिंगल मिळते. सिंगलच्या साह्यानं 2 बॉलचा खेळ संपला आणि 2 बॉलचा खेळ ज्या वेळेला संपतोय ना त्यावेळेला धावांची गती जाऊन पोचते ती म्हणजेच 1 वरती. गोलंदाज तयार होत आहेत. पहिल्या षटकात आलेत ते म्हणजेच आलिम. षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार होतात. आलिम एका बाजूला आदू. या आदूकडे मात्र गुणवत्ता, आदूकडे क्लास, एक युवा खेळाडू, तंत्रशुद्ध फटक्यांसाठी जाणला जाणारा खेळाडू आदित्य आदू. यावेळेला आदूचा फटका सरळ डाऊन दी ग्राउंड खेळला तर होता खरा. फटक्यामध्ये कुठलीच कमी नव्हती, फक्त एलिव्हेशन नाही देता आलं कारण बिटवीन द गॅप तुम्ही नाही खेळलात. आता सध्या 3 बॉलचा खेळ संपला. 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर 1 रन सध्या मैदानाच्या आतमध्ये. 1 विकेट देखील गेले, तीही मनीषची. षटकातील पुढचा बॉल आता जर तपासून पाहिलं तर कुणाल सांगतात की मुवमेंटमध्ये असतात गोलंदाज, त्यांना बॉक्समध्ये वेळ द्या. आता सध्या पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतील. षटकातील आतापर्यंत 3 बॉलचा खेळ संपलाय. नरमाताने खेळून काढल्या आदूनं. मागील बॉल डॉट आल्यानंतर आता त्यांचं म्हणणं तेच आहे की सिंगलनं स्ट्रायकिंग एंड रोटेट करायचं कारण आपल्याकडे कुणालसारखा खेळाडू आहे ज्याच्याकडे गुणवत्ता आणि तो फलंदाज सध्या चर्चेतला देखील आहे. 4 बॉलचा खेळ संपतात. 2 रन धावफलकावरती. षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार.
षटकातील पुढचा बॉल. या वळला कुणालला बॉल नाही समजलाय. अगदी संपूर्णपणे चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूनं हा बॉल ज्यावेळेला चांगला पडला ना त्यावेळेला प्रत्येक खेळाडूच्या चेहऱ्यावरचं ते स्मित हास्य दिसलं की कुणालला खऱ्या अर्थानं क्लीन अँड क्लिअर मिस केलंय. बॉलचा खेळ तपासून पाहिला. आत्तापर्यंत 5 बॉलचा खेळ संपल्या. 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर 2 रन आणि 2 वरती 1 विकेट. प्रतीक आम्हाला दर्शवतात चांगलं गुणलेखन या प्रतीकने केलं. जम्मूलचं देखील मी कौतुक करेन ज्याने देखील सुंदर गुणलेखन केलं. आता पंचांच्या भूमिकेत आपल्याला धीरज मोरे पाहायला मिळतात. एका बाजूला समीर बघायला मिळतात. एका बाजूला निशांत पाहायला मिळतात. फटका खेळलाय. बॉल चाललाय कुणाल किणीच्या बॅटमधनं सीमारेषेच्या बाहेर. आलाय चौकार. 4 रन. नीलम भाऊ संखे आणि अजीजभाई मेमन हे आपल्याला पाहायला मिळतात. आमचे मान्यवर नीलम भाऊ संखे यांचं कौतुक करावं लागेल जे खऱ्या अर्थानं आपण पाहू शकता एक धडाडीचे कार्यकर्ते आणि सध्या त्यांचे हे कटआउट्स आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या साथीनं अजीजभाई मेमन आणि बोईसर ग्रामपंचायतीचे उपसरपंच साहेब सन्मान्य नीलम भाऊ संखे आणि त्यांचं मात्र इथे हे कटआउट्स पाहायला मिळतं. अनेक कटआउट्स आहेत ज्या प्रत्येक दानशूर व्यक्तीने या स्पर्धेला हातभार लावला. देणाऱ्याने देत राहावे, घेणाऱ्याने घेत राहावे, कधीतरी घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात धरावे आणि त्या संपूर्ण दानशूर दात्यांचं आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो ज्यांनी मात्र या स्पर्धेसाठी 4 चांद लावले. स्पर्धेसाठी म्हणतात ना की फुल ना फुलाची पाकळी ती महत्त्वाची आहे. प्रत्येकानं खारीचा वाटा उचलला आणि त्या सगळ्या दानशूर व्यक्तिमत्वांचा आमच्या स्पॉन्सरचा आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतोय. जाऊया मॅचकडे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार आहेत ज्यांचं नाव आहे अभिषेक. सध्या अंडर क्रिकेट तो गाजवतोय. तोच दाखल झालाय. पॅडल स्वीप करायचं होतं. बॉलला क्षेत्ररक्षक आहेत. फेकी हवी तशी नाही आली. आता सध्या आकार घेते 1 स्कोर कार्डला 7 रन. पहिल्या बॉलवरती मन्या बाद झाले. तदनंतर कुणाल आलेत. आता कुणालला मात्र 5 षटकं उभं राहायचं. एका बाजूला दीपक 11 सांगेल की आपल्याला याच जोडीला तोडायचं आहे. गोलंदाज तयार. फटका खेळलाय. फलंदाज इथे बाद झालेत. अति घाई संकटात नाही. या मॅच मध्ये सध्या आता दीपक 11 संघाचा वजन वाढत चाललंय कारण कुणाल बाद झालेत. येस डीजे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघत आहात पॅराडाईज मानाचा वर्ल्ड कप. 25 वर्ष गौरवशाली वर्ष आणि इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्या नवीन बॅटर मैदानाच्या आत बिगेश भोईर. सातत्यानं संघाचे महत्त्वाचे गोलंदाज. पहिला नवीन कोरा चेंडू कोणी सोडावा त्याचं नाव आहे बिगेश. आता सध्या बॅटिंगसाठी मन्या बाद, कुणाल बाद. बिगेशवरती आता ही जबाबदारी. व्हाईट बॉलनं बिगेशसाठी सुरुवात होते. या व्हाईट बॉलच्या साह्यानं स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचले ते म्हणजेच 8 या धावसंख्येवरती 8 रन्स. इथे देखील आपण पाहतायत नरमातानं खेळल्या फटक्यात तिथे सिंगल मिळते आणि या सिंगलच्या साह्यानं 9 रन. 9 धावा धावफलकावरती आहेत. 3 बॉलचा खेळ संपले आणि 9 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. आतापर्यंत बॉलचा खेळ झालाय 3 आणि पुन्हा एकदा अभिषेक तयार होत आहेत. या बॉलला मात्र सोडून दिलं आणि त्यानंतर बाकीचं काम पंचांवरती सोपवलं. सामना आता इथून 60-40 चाललंय परंतु मायकोप संघ पलटवार करणं जाणतात कारण त्यांच्याकडे आदू आहे, त्यांच्याकडे बिगेश आहे. या बॉलला आदू देखील आहे. आदू देखील चाललाय सरळ डगआउटच्या बाहेर कारण त्यानं आणलाय हा षटकार. षटकारला अनिवार्य बंधन. मायकोप संघाची थोडीशी एक बिकट परिस्थिती आता मैदानाच्या आत. नवीन बॅटर जीत किणी हे सध्या जीत भोईर आलेत.
आता सध्या जीत भोईर या फलंदाजाला मिळते संधी. नव्यानं तो दाखल झाला. आता या मॅचमध्ये जर जिंकायचं असेल तर त्या जीतला एक चांगली कामगिरी करणं गरजेची भूमिका आहे. इथे आपण पाहू शकता नरमाताने खेळले आणि बॉल चाललाय तिथे सिंगलसाठी. या सिंगलच्या साह्यानं आहे ना धावसंख्या 11. बॉलचा खेळ झाला तो म्हणजेच आत्तापर्यंत 5 अगदी शेवटचा बॉल बाकी. आणि बिगेश भोईर हा सध्या मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला. टेनीचं हे षटक नरमाताने खेळून काढले. बॉलला फक्त दिशा देत बॉल चाललाय सिंगलसाठी आणि या सिंगलच्या साह्यानं षटक क्रमांक 2चा खेळ संपला. 2 षटकांचा खेळ ज्यावेळेला संपतोय त्यावेळेला 100च्या स्ट्राईक रेटनं धावसंख्या जाऊन पोहोचते 12-12ला 3 अशी स्थिती आहे. आता सध्या येणारे बॉल जर तपासून पाहिले तर बॉल असतील ते म्हणजेच 18 आणि 18 बॉलमध्ये रन करायचे आहेत ते म्हणजेच 29. 18 चेंडू 29 धावा म्हणजेच प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 10च्या जवळची सरासरी घेऊन पुढे चालावी लागेल. आलिम ज्यानं पहिलं षटक क्लास हाताळलं तो सध्या दाखल झालाय. आलिम त्याचा टप्पा थोडंसं रीड करणं कठीण होतं फलंदाजांसाठी आणि तोच आलिम मैदानाच्या आतमध्ये. यावाला प्लेड ऑन. अलीमने इथे देखील घेतले विकेट. बिगेशची फलंदाज बॅक टू द डगआउट गॉन. नवीन बॅटर मनोज एक युवा खेळाडू. मनोज या खेळाडूकडे गुणवत्ता आहे जरूर, परंतु आता ती गुणवत्ता कठीण काळात संघर्षाच्या काळात तुम्हाला दाखवावी लागेल. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवलंय. मायकोप या संघाचा प्रवास थोडासा आता कठीण होत चाललाय कारण 12वरती धक्के लागले 4. इथे देखील आपण पाहतात मनोजनं पहिला बॉल फक्त दिशा दिली त्या बॉलवरती सिंगल मिळते आणि या सिंगलच्या साह्यानं स्कोर काढला. आता धावांची गती जर तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते ती म्हणजे 13 रन्स 13 रन 13 धावा या धावफलकावरती आहेत. गडी बाद झाले 4. षटकातील पुढचा बॉल घेऊन तयार. फटका खेळलाय तर खरा. क्षेत्ररक्षक वेगानं पुढे येतात. तुर्तास मिळते सिंगल आणि या सिंगलच्या साह्यानं आता धावसंख्या 14वरती जाऊन देखील पोहोचते. 14 रन धावफलकावरती बॉलचा खेळ झाला. 3 तिसरं षटक चालू आहे. चौकार हे तर फक्त थोडेसे दुर्मिळ झालेत. फटका खेळलाय आणि त्यावेळेला आता 1 रन. आकाशकडनं थोडंसं फंबल झालं. यष्टीरक्षक दर्शवतात की काही टेन्शन नाही, घाई करायची गरज नाही, फक्त या मॅचला पुढे घेऊन चला. जवळपास आता या मॅचमध्ये थोडंसं वाटचाल पुढची चाललं आहे. नो स्कोर पंचांनी घोषित केलं की इथे नो स्कोर आहे. तुमच्या पायावरती तुमचं कंट्रोल असणं किती महत्त्वाचं आहे ना अंडरएम क्रिकेटमध्ये, याच्यावरती तुमचं नियंत्रण असणं गरजेचं असतं. आता सध्या पंचांनी घोषित केलं की तो नो स्कोर आहे. आता नो स्कोरच्या साह्यानं या षटकात बॉलचा खेळ झाला तो म्हणजेच 5 अगदी शेवटचा बॉल बाकी असेल आणि गोलंदाज आलिमनं सध्या मन जिंकणारी गोलंदाजी देखील केली. एका बाजूला मायकोप स्वामी समर्थ. फटका खेळायचा होता. आता बॉल चाललाय डिक्लेअर झोनकडे. षटक क्रमांक 3चा खेळ संपलाय आणि धावसंख्या 16. घेऊया एक छोटासा डीजेवाला ब्रेक. कुठे जाऊ नका, बघत राहा पॅराडाईज मानाचा वर्ल्ड कप. यस डीजे. स्वागत. सध्या गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रुपेश दाखल झालेत. आज बॅटर म्हणून नाही कामं यावी ठरले, आता गोलंदाजीसाठी दाखल झालेत. फटका खेळायचा प्रयत्न होता. डॉट बॉल येतोय. डॉट बॉलचं गणित काही थांबायला तयार नाही. पॅराडाईज बोईसरचं मात्र अतिशय सुंदर आयोजन. परीक्षेजी ठाकूर यांचा वाढदिवसाचा शुभ औचित्य साधलं आणि ही स्पर्धा तुम्हाला सगळ्यांच्या भेटीला आली. नो स्कोर. पदलालेत्य जे आहे ना तुमचं फुटवर्क, ते फुटवर्क कुठे यूज करावं, कसं करावं, या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. जीत या जीतकडनं मात्र आपण पाहू शकता आता सध्या आता इथे देखील आपण पाहतात फलंदाज बाद होत आहेत आणि या सामन्यामध्ये सध्या वन वे ट्रॅफिक चाललंय. तू चल मी आया ही सध्या स्थिती आहे.
इम्पॅक्ट प्लेयर आपल्याला मीत याला आपण पाहिलं होतं. आता सध्या तो इम्पॅक्ट प्लेयर येईल का तर नाही. सार्थक आलेत संघाचे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि तेच सार्थक, सातत्यानं कूल माइंडेड असा खेळाडू. दीपक पानसरे सर, अप्पा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे प्रोप्रायटर आणि त्यांच्या साथीनं विशाल मोहोड सर, त्यांचं देखील कटआउट आपण पाहताय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, इथे देखील फलंदाज बाद. आता सध्या मायकोप संघासाठी मात्र कुठलाही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उभं राहायला तयार नाही. म्हणतात ना की तुमचा सेनापती गारद झाला की मग त्या प्रजेचा देखील वाली कोणी नसतो. तोच बाद झाला ना मन्या. आणि ज्या वेळेला मन्या बाद झाला तदनंतर मग प्रयत्न तर केले कुणालनं, परंतु चुकीचा फटका केला. ओव्हर पिच बॉलवरती नाही आक्रमण करू शकले आणि तदनंतर मन्या बाद झाल्यानंतर संपूर्णपणे संघ आता थोडासा बॅकफुटला आलाय. बॉब यांचा देखील आपण कटआउट्स पाहताय. मनोज संखे, बॉब या नावानं त्यांना प्रसिद्धी फार मिळाली. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज तयार. फटका क्लास आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहेत आणि तदनंतर आता डॉट बॉलचं प्रमाण हे वाढतच चाललंय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 16 6. षटकातील पुढचा बॉल. फटका इथे खेळलाय. फलंदाज इथे बाद होत्यात. धक्का क्रमांक 7. मेडन विकेट ओव्हर. नाव आहे रुपेश. चांगली गोलंदाजी. आता अगदी शेवटचा खेळाडू. 6 विकेट तर बाद झालेत. म्हणजेच आपण पाहू शकता 7 विकेट बाद झालेत का. ऑल राईट, 7 विकेट गेलेत आणि तदनंतर आता शेवटची जोडी मैदानाच्या आत. एका बाजूला मनोज, एका बाजूला विशाल. गोलंदाजी मार्कवरती आकाशला आपण पाहतात. आनंदजी धोडी साहेब, ग्रामपंचायत सरवली सरपंच, त्यांची देखील एक स्पर्धा. आणि तदनंतर अशोक वडे सर, ते आपल्याला पाहायला मिळतात. या पॅराडाईज बोईसरच्या मानाच्या वर्ल्ड कपला ज्यांचं दानशूर आर्थिक सहाय्य आलं त्यांचा मी मनपूर्वक धन्यवाद आहोत. फटका खेळायचा होता. पायावरचा हा बॉल होता, त्याच्यावरती मनगटी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय तर खरा. आता स्कोर कार्डला रनसंख्या जर तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 17 6. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज तयार. फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत रुपेश, ते बॉलला फील्ड करतात. आणि या मॅचमध्ये आता सध्या षटकातील पुढचा बॉल. फटका खेळलाय. विशाल तिथे आपण पाहायला मिळतात. आता या मॅचमध्ये औपचारिकता राहिल्या, फक्त आणि फक्त औपचारिकता. अगदी थोड्या वेळात आदरणीय सन्माननीय पल्लीभाई यांचा मात्र वाढदिवस. आयुष्यातील 50 वर्ष परिपूर्ण करतात आणि 50 वर्ष फुलफिल ज्यांनी खऱ्या अर्थानं आपलं आयुष्य सार्थ केलं ते सध्या पाहायला मिळतात. परीक्षितजी ठाकूर, पॅराडाईज बोईसर संघाचे बॅकबोन, आणि त्यांचा 50वा वाढदिवस. फटका खेळला बिटवीन द गॅप मनोजच्या बॅटमधनं. आता सध्या उशीर झाला ह्या चौकारांसाठी. बॉलचा खेळ तपासून पाहिला प्रतीक तर 5 बॉलचा खेळ झाला म्हणजेच नक्कीच पाहू शकाल. स्वरा ग्रुपच्या अध्यक्ष आदरणीय सन्मान तुषारजी संख्या साहेबांचं आगमन झालंय. वेलकम तुषार संख्या साहेब. तसंच चिराग साहेब आपलं सुद्धा वेलकम असेल. तुषार दादा संख्या याचं आगमन झालं पाहू शकाल. स्वरा युवा ग्रुपचे अध्यक्ष आहेत आणि पॅराडाईज क्रिकेट क्लबचे आधारस्तंभ त्यांचं आगमन झालं. वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत असेल. स्वागतम सुस्वागतम. नक्कीच पाहू शकाल आमची पॅराडाईज क्रिकेट क्लब किंवा पॅराडाईज ग्रुपचे आधारस्तंभ आहे त्यांचं आपण स्वागत करतोय. चिरागजी आपल्या सुद्धा स्वागत असेल आणि प्रेषित संकेत साहेब आपल्या सुद्धा स्वागत असेल. मला वाटते प्रेषित भाऊ नक्कीच परीक्षित ठाकूर यांना वाढदिवस खूप खूप शुभेच्छा असतील. हॅपी बर्थडे विश यू मेनी मेनी हॅपी बर्थडे. परीक्षित ठाकूर पॅराडाईज क्रिकेट क्लबचे फाउंडर यांचा वाढदिवस आपण आज साजरा करणार आहोत.